हा व्ह्यू पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रभरातून येतात. आम्ही गेलो होतो सिंदखेड राजाला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान पाहण्यासाठी आणि राजवाड्यामध्ये असलेले हे गुपित ठिकाण तुमच्यापैकी 90% लोकांना माहिती नसेल. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. सिंदखेड राजाला खूप गोष्टी प्रसिद्ध आहे, पण मोती तलावाला सनसेटचा व्ह्यू पाहण्यासाठी लोक खूप दूरवरून येतात. मी जो नजारा डोळ्याने अनुभवलाय तो तुम्हाला कॅमेरामध्ये तर दाखवू शकत नाही. आम्ही गेलो होतो सिंदखेड राजाला माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान पाहण्यासाठी. राजे लखुजीराव जाधव यांचा हा राजवाडा 1576 मध्ये बांधलेला आहे. राजवाड्यामध्ये प्रवेश करता जी भावना मनामध्ये आली ती मी शब्दात सांगू शकत नाही. सुरुवातीला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचं स्मारक आहे. राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इतिहास. 400 वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेला, त्यामुळे राजवाड्याचा बराच भाग नष्ट झालेला आहे. ज्या ठिकाणी आता आम्ही फिरत आहे त्याच ठिकाणी माँसाहेब जिजाऊ यांचं बालपण गेलेलं आहे. हा विचार करूनच अंगावरती काटा येतो. आणि याच ठिकाणी 12 जानेवारी 1598 मध्ये माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला होता. आता आम्ही जातो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव यांचा दरबार भरत होता. एवढे वर्ष होऊन देखील इथले सागवानाचे लाकड आज देखील मजबूत आहे. त्यानंतर आम्ही गेलो राजवाड्यामध्ये असलेल्या तळघरामध्ये. राजवाड्यासाठी लागणारे पूर्ण धान्य याच ठिकाणी ठेवत होते. आज देखील हे तळघर खूप मजबूत आहे आणि भिंतीवरती थोड्या वेगळ्याच प्रकारचे खिडकी आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आशा करतो तुमच्यापैकी भरपूर लोकांनी हे ठिकाण पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर एक वेळेस नक्की भेट द्या, कारण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन पाहण्यामध्ये काही अर्थ नाही.